गीता जयंती हा श्रीमद भगवत गीतेच्या अवतरणाचा पवित्र दिवस आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी सुमारे 5,000 वर्षापूर्वी अर्जुनाला वेद ज्ञानाचा सार उपदेश केला आणि त्याला जीवनाच्या सर्वोच्च ध्येयाबद्दल प्रबोधित केले. या दिवसाला मोक्षदा एकादशी असेही म्हणतात. हा दिवस साधारणपणे डिसेंबर महिन्यात येतो. भगवद्गीता ही महाभारताच्या भीष्म पर्व पुस्तक 6 भीष्माशी संबंधित घटना याचा एक भाग आहे. युद्धाच्या पहिल्या दिवशी अर्जुनाने आपले बंधू, कुटुंबीय, मित्र आणि गुरु यांना रणांगणावर पाहून त्यांच्या विरुद्ध युद्ध करणार नाही असा निर्णय घेतला. त्यांनी भगवान कृष्णाला सांगितले की राज्यासाठी आपल्या स्वतःच्या लोकांचा वध करण्याचे पातक तो करणार नाही आणि अशा राज्याची व संपत्तीची त्याला आवश्यकता नाही, जी त्याच्या आप्तांच्या मृत्यूच्या बदल्यात मिळेल. अर्जुनाच्या या स्थितीकडे पाहून त्याचा सारथी असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी त्याला दिलेले तत्वज्ञानपर आणि भक्तिमय उपदेश म्हणजेच भगवद्गीता. भगवान कृष्णाचे उपदेश ऐकल्यानंतर अर्जुनाने धर्माच्या आणि सत्याच्या रक्षणासाठी कुरुक्षेत्रातील महान युद्धात लढण्यास तयारी दाखवली. कुरुक्षेत्रातील युद्ध सुरू झाले आणि दररोज दोन्ही सैन्यातील हजारो योद्धे आणि सैनिक मारले गेले. युद्धाच्या 10व्या दिवशी कौरव सेनाचा सेनापती भीष्म यांना अर्जुनाने अचल केले. युद्धाच्या 18व्या दिवसांच्या काळात हा महत्वाचा टप्पा. संजयाने धृतराष्ट्रास भीष्मांच्या पराभवाचे वर्णन केल्यानंतर धृतराष्ट्राने विचारलेल्या प्रश्नांपासून भगवद्गीतेच्या उपदेशांची सुरुवात होते. म्हणून हा दिवस श्रीमद भगवद्गीता जयंती म्हणून साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णांनी दिलेल्या दिव्य उपदेशांचे जगाला प्रथम ज्ञान मिळाले तो दिवस म्हणजे गीता जयंती. जरी भगवद्गीतेचा उपदेश कुरुक्षेत्रातील युद्धाच्या पहिल्याच दिवशी झाला असला तरी संजयाने भीष्मांच्या पराभवानंतर युद्धाची माहिती धृतराष्ट्राला सांगताना गीतेचा संपूर्ण संवाद कथन केला. म्हणून 10वा दिवस गीता जयंती म्हणून मानला जातो. भगवद्गीतेचे थेट श्रोते होते अर्जुन आणि संजय, ज्याला ऋषी वेदव्यासांनी दिलेल्या दिव्य दृष्टीमुळे युद्ध दूरवरून पाहता आणि धृतराष्ट्राला वर्णन करता आले. संपूर्ण भगवद्गीता, ज्याचा अर्थ ईश्वराची गीता, भगवंताचे गीत, ही कृष्ण आणि अर्जुन यांच्यात झालेल्या संवादाची संजयाने धृतराष्ट्रास केलेल्या कथात्मक मांडणीची आहे.